अशी नानकटाई जर तुम्ही एकदा घरी बनवली ना तर तुम्ही बेकरीमधून महागडी नानकटाई आणणं कायमचं बंद करा. फक्त 15 मिनिटात बनणारी ही झटपट आणि बेकरीपेक्षा 10 पटीने भारी नानकटाई. चवीला तर इतकी भारी की तोंडात टाकताच लोण्यासारखी विरघळेल. चला तर मग लगेच बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी साजूक तूप घेतलंय आणि त्याच वाटीने इथे 1 वाटी पिठी साखर घालायची आहे. आता जोपर्यंत हे बॅटर हलकं फुलकं होत नाही तोपर्यंत याला फेटून घ्यायचंय. फेटून झालं की त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी भरून मैदा घालायचा आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं. सोबतच 1 चमचा भरून बेकिंग पावडर घालायचं, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा वेलची पावडर, 2 चिमूट मीठ घालायचं. आता हलक्या हाताने आपल्याला पिठाचा गोळा असा बनवून घ्यायचा आहे. असं पेड्यासारखं पीठ झालं पाहिजे. आता यातला छोटासा गोळा तोडून असं गोल करायचा आणि याला बिस्किटाचा आकार द्यायचा आहे आणि यावरतून थोडे पिस्ताचे काप घालायचे. आता नानकटाई बेक करण्यासाठी 140 डिग्री सेल्सिअसवर 15 मिनिटं बेक होऊ द्यायचे. आता याला थोड्या वेळसाठी थंड करायला बाजूला ठेवायचं. तर मस्त आपली इथे घरच्या घरी कमी खर्चात झटपट नानकटाई बनून तयार झालीये आणि चवीला तर इतकी भारी की तोंडात टाकताच विरघळेल. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.